आयुक्त असताना एवढी मोठी हलगर्जी कमकुवत सुरक्षा व्यवस्था आहे, अशा ठिकाणी तुम्हाला स्पेशलाइज व्यवस्था नाही. तिथे जी जुनी व्यवस्था वॉच अँड वॉर्डची होती ती अत्यंत मजबूत व्यवस्था होती. ती मध्यंतरी असताना दिल्ली पोलीसला देण्यात आली पार्लमेंटची सुरक्षिता, आणि दिल्ली पोलीसला पार्लमेंटची सुरक्षिता दिल्यानंतर आपल्याला ह्या घटना घडताना दिसत आहेत. त्याच्यामुळे अतिसंवेदनशील जे आहेत सेंटर्स, त्याची स्पेशल सिक्युरिटी सिस्टम असते, ती लोकल पोलीस सिस्टम करू शकत नाही. आणि म्हणून ह्या घटना उद्या अजून काही घडली तर आश्चर्य मानायला हरकत नाही आहे. त्या मुलांच्या मनात राग होता व्यवस्थेविरुद्ध आहे ना. माझं म्हणणं असं आहे की कुठच्या घटनेला किती महत्त्व द्यायचं आणि किती द्यायचं नाही. निर्मळ अकॅडमीचे मी असं सर्व म्हणेन की त्याला शास्त्र आर्मीचे बांधव त्यांना एक विनंती आहे की थोडं सहकार्य करून ह्या खुर्च्या साईडला घ्या. त्याच्यामुळे असं आपलं क्लोज केला पाहिजे. जवान म्हणून एक कर्तव्य असते, देशाची सेवा आपण करत आहात. या ठिकाणी सुद्धा आपली सेवा खूप चांगली घडत आहे. तर तुम्हाला एक विनंती आहे की फटाफट खुर्च्या बाजूला घेऊन, वेळ भरपूर झालेला आहे, लोकांना जेवणाची सुद्धा किमान त्यांना असं अत्यंत आवश्यकता आहे. त्यामुळे लवकरात लवकर खुर्च्या बाहेर करून जेवणासाठी एक पंगत बसवण्यात यावी. त्यांनी कायदा मोडला हे बरोबर आहे, मी नाही म्हणत नाही आहे, पण त्या कायद्याची शिक्षा द्यायची की माफ करायची शासनाने ठरवलं पाहिजे. शिक्षा माफ करावी असं तुम्हाला वाटतं? माझं म्हणणं असं की कोर्ट केस चालू, त्यांना आता सोडून द्यावं, कोर्ट केस चालू करावी, शिक्षा त्याच्यातली कायम झाली की त्याची शिक्षा माफ करावी सरकार. बरं, एक विषय असा आहे की काल विधानसभेत बोलताना बच्चू कडूंनी महाराष्ट्रातील शांतता नांदवायची असेल आणि खऱ्या अर्थानं बाबासाहेबांनी जे उपकार केले देशावर लोकांवर त्याला न्याय द्यायचा असेल तर बाळासाहेबांना या राज्याचं मुख्यमंत्री केलं पाहिजे. मी बच्चू कडूंच्या आभारी आहे, पण शेवटी मुख्यमंत्री कोण व्हावा हे लोकशाहीमध्ये लोकच ठरवतात. थँक्यू. बरं, शेवटचं विचार